पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्याच्या पश्चिम भागातील पराळे गावात बाळूशेठ कलवडे याच्या वासरावर वाघानं हल्ला केला। त्यात वासराचा मृत्यू झालाय। शुक्रवारी रात्री ही घटना घडली, त्यामुळे सर्व ग्रामस्थांना सावध राहण्याचा इशारा गावकऱ्यांना देण्यात आलेला आहे। बिबट्यानं शेतकरी बाळूशेठ कलवडे यांच्या गोठ्यात असलेल्या 1 वर्षाच्या वासरावर हल्ला केला। शेतकऱ्यांना ग्रामस्थांना सावध राहण्याची विनंती केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। पडांगले मुक्काम पराळे पोस्ट पाईट तालुका खेड। आम्ही खेडपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे। आमच्या गावात कमीत कमी 1 महिना होऊन गेला आहे। बिबट्यांनी खूप दिवसासुद्धा बिबटे फिरतात आणि लहान लहान मुलं लांबून वस्त्यावरून शाळेत येतात गावात। आणि ही घटना जी घडली, या शेतकऱ्याचे जे वासरू खाल्ले हे शाळेच्या नजीकच आहे, जवळ आहे। जरी रात्रीचं खाल्लं असेल तरी रात्रीची मुलं, स्त्रिया, लेडीज लगवीला बाहेर यायला तर घाबरतात। सगळ्यांना त्रास आहे। याचं संरक्षण मिळावं, याच्यापासून आमचं संरक्षण व्हावं आणि याच्यासाठी तुम्ही वन विभागाने याची दक्षता घेऊन इथं पिंजरा लावा किंवा त्याची दक्षता घेऊन पकडून त्याला बाजूला नेऊन सोडावे। हे सहकार्य जर तुम्ही केलं तर आम्हाला गावकऱ्यांना खूप समाधान वाटेल। हीच आमची सगळ्या गावकऱ्यांची, ग्रामस्थांची विनंती आहे। आणि जेणेकरून आणखीन पुढं काही घटना घडू नये याची पण दक्षता घ्यावी, हे आमच्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणे आहे। आणि त्या शेतकऱ्याला झालेली नुकसान भरपाई मिळावा। साधा गरीब शेतकरी आहे। ही सगळी घटना घडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला पोलीस पाटलांना येऊन सांगितलं। त्याच्यानंतर हे सगळं हालचाल आम्ही केली। तोपर्यंत ती वस्तू का ठेवण्याजोगी नव्हती, त्याचा वास यायला लागला म्हणून त्यांनी आपली सोडून दिली, सगळ्यांनी देखत टाकून दिली बाजूला। त्याच्यानंतर त्याचं भक्षण कोल्ह्यांनी, कुत्र्यांनी खाल्लं का त्या वाघानेच खाल्लं, हे काय रात्रीचं कोणी पाहिलं नाही। तरी याची सर्व माहिती घेऊन आज सकाळी पहाटेच्या 7 वाजता वाघ गेला इथून। आज पहाटे 7 वाजता वाघ आमच्या सदस्याच्या घरापासून गेलेला आहे, सुनील कलवडेंच्या घरापासून गेलेला आहे। त्याची सुद्धा दक्षता घेतली पाहिजे तुम्ही। जवळजवळ तो इथली वस्ती सोडितच नाही। इथं शाळेच्या पड्यालाच ते सदस्य राहतात, त्यांच्या घरापासून सकाळी 7 वाजता मग दिवस उगवल्यानंतर जर वाघ फिरत असेल तर मग काय करायचं? सर्व लहान थोर मंडळींनी काय करायचं बा, लहान लहान मुलांनी याची सगळी दक्षता तुम्ही घ्या आणि त्याला पकडून नेण्याचा प्रयत्न करा। गावच्या भोवतानी आज जवळ अर्धा किलोमीटर, कोणी 1 किलोमीटर असे कोणची घरं आहे, कोणची गुरं आहे, कोणाची शेळ्या आहे, कोणाची वासरे, कोणाची पारडे, कोणाच्या म्हशी, यांचंसुद्धा संरक्षण करायसाठी वन खात्याने जबाबदारी घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे पराळे ग्रामस्थांची सगळ्यांची। गावात लावू ना, एवढंच आमचं म्हणणे, बाकी काय नाही। नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला द्यावा। शेतकरी किसन गजू कलवडे, मुक्काम पराळे पोस्ट पाईट तालुका खेड यांची नुकसान त्यांना देवा, असेच आमचं ग्रामस्थांचं म्हणणे। आणि काय घटना घडू नये बा, आणि काय घटना गावात घडू नये आणि लहान मुलांना त्याचं संरक्षण व्हावं। शाळा जवळ आहे, 5 वाजता 5:30ला जर शाळा सुटते आणि सकाळी दिवसा वाघ फिरतोय तर संध्याकाळी का नाही फिरेल तो? याची खबरदारी तुम्ही घेऊन त्यासाठी पिंजरा लावा किंवा त्याच्यापासून आमचं गावकऱ्यांचं, मुलांचं संरक्षण असं काहीतरी करा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे। धन्यवाद।